काही गोष्टी जीवनामध्ये प्राप्त होऊ नये, माणसाला बिघडण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत आहे. त्याच्यामध्ये पहिली रूप, तारुण्य, संपत्ती आणि मोठं पद. रूप, मनुष्य रूपवान असावा, मनुष्य तरुण असावा, मनुष्य संपत्ती माणसाकडे असावं, माणसाकडे मोठं पद असावं. या चार गोष्टी जर एका माणसाकडे चुकून आल्या की मनुष्य बिघडल्याशिवाय राहत नाहीये. नास्तिक होता. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना शुकाचार्य भगवान राजा परीक्षितला राजा वेन राजाचं चरित्र सांगतात. किती गोड श्लोक आहे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मे मयि विद्वेषु सवा आशु विनश्यति. यदा वेदेषु देवेषु गोषु विप्रेषु साधुषु. जो धर्माला मानत नाही एक, जो गाईला मानत नाही दोन, जो शास्त्राला मानत नाही, जो कीर्तनाला मानत नाही, जो कशालाच मानत नाही, त्याला नास्तिक म्हणा. आणि कलियुगामध्ये तर यांचा भरणा खूप झालाय. ऐका कलीचे मेहमान, असत्यासी रिजले जन. पापा देती अनुमोदन, करती हेळन संताचे. कलियुगामध्ये भागवत महात्म्यामध्ये आपण एक श्लोक पाहिला. तरुणी प्रभुतागे हे शालको बुद्धिदायका, कन्या विक्रयो लोभा दंपत्तीनांच कलकरम. कलियुगामध्ये असंच चाललंय महाराज. असत्यासी रिजले जन. संतांच्या नावाखाली जनतांची संख्या जास्त झाली. पोटासाठी संत झाले कलित बहुत. आपल्याला दुसऱ्या लोकांपासून भीती नाहीये, वाईट लोकांपासून धर्माला भीती नाही. जे धर्मात राहून धर्माचं आव आणतात, धर्मांचं पाखंड करतात, अशा पाखंडी लोकांपासून या संप्रदायाला भीती आहे आणि या देशाला सुद्धा भीती आहे. मला तर वाईट वाटतं. ज्याला धर्माविषयी ज्ञान नाही तो धर्माचा मालक होऊन बसलाय. ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असताना तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मालक होऊन बसलाय. आणि लोक बी एवढे वेडे महाराज. आता पंढरपूरची वारी आली. काय आली? पंढरपूरची वारी आली. बघा ना तुम्ही आता मीडियावाली मंडळी पंढरपूरच्या वारीच्या टायमाला अभिप्राय कोणाचा घेतात? ज्याच्या गळ्यात माळ नाही. जे मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो त्याला म्हणतात बोला ना पंढरपूर विषयी तुमचं काय मत आहे. त्याला काय डोंबलं कळणार आहे? अरे त्याच्या गळ्यातच माळ नाही ना. ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला टाळ वाजवता येत नाही, जो मुक्कामाच्या टायमावर लॉजवर झोपतो, जो हॉटेलवर खातून, त्याला वारी विषयी विचारून काय फायदा आहे? 15 दिवसाला जो वारकरी पंढरपूरला जातो, पायी आळंदीला येतो, अशा एखाद्या वारकऱ्याला त्या वारीचा आनंद विचारा ना महाराज. हे बघा, मिरगाचा पाऊस लागला, मिरगाचा पाऊस पडण्याच्या अगोदर शेतकरी शेतीची मशागत करून तयार असतो. महाराज तर सांगतात मडे झाकोनिया करती पेरणी. मडे झाकता एखादं घरचं जर मेलत लोक म्हणतात पहिली पेरणी करून नंतर जाळू याल, तसे जाळत नाहीये. मग शेतकरी जर शेतीची एवढी तयारी करतो तर ज्ञानोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाली, तुकोबरायच्या प्रस्थानाची तारीख माहीत झाल्यानंतर वारकऱ्याला झोप येत असेल का हो? संपदा सोहळा नावडे मनाला, 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 संपदा सोहळा